चला मित्रांनो, पोलीस भरती बीड प्रश्नपत्रिका मध्ये जे मराठीचे क्वेश्चन आलते त्याचं सोल्युशन घेऊन आपण आज तुमच्या समोर आलेलो आहोत. मित्रांनो, बीड जिल्हा इथं जेव्हा पोलीस भरतीचा जे पेपर आलता, किती कोण्या लेवलचा होता किंवा किती सोपे प्रश्न होते, काय गोष्टी ते आपण एकदम क्लिअर करूता. ठीक आहे, मराठीमध्ये आपण सगळ्या गोष्टी याच्यातल्या क्लिअर करून घेऊता. ठीक आहे मित्रांनो, पोलीस भरती 2024-25 पोलीस भरती 2024-25. ठीक आहे, बघा जास्त वेळ घ्यायचा नाही आपल्याला, विषय ते आहे आपला खास म्हणजे पोलीस भरती 2024-25 पोलीस शिपाई पदासाठी प्रश्नपत्रिका पोलीस अधीक्षक कार्यालय बीड म्हणते. थोडं दिसत नाही पण मी सांगतो वाच. दिनांक 15/3/2026. परीक्षा कालावधी 90 मिनिटे. एकूण गुण 100. ठीक आहे, चला वळू या प्रश्नाकडे. मित्रांनो, सेट आहे आपल्याला ये आलेला. ठीक आहे, या तुमच्यासाठी सूचना येतात, याचा काय आपल्याला घेणं देणं नाही सध्या तरी. चला, पहिला प्रश्न आहे मित्रांनो तुमच्या समोर, दिसणं मी सांगतो वाचू ना. पहिला प्रश्न आहे, अमर्याद या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द ओळखा. मग अमर्याद या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द अफाट आहे का, मर्यादित आहे का, अमोल आहे का, रासीम काहीतरी आता आहे. ठीक आहे, रासीम वगैरे. ठीक आहे, मग अमर्याद या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द आहे मित्रांनो ऑप्शन नंबर बी, मर्यादित. त्यानंतर खालीलपैकी संयुक्त स्वर कोणता, ऑप्शन नंबर 2 चा प्रश्न आहे. खालीलपैकी संयुक्त स्वर कोणता. मग इथं ऑप्शन नंबर अ, ई, ओ आणि इथं मला वाटते त्रगिर काहीतरी दिसायला. ठीक आहे मित्रांनो, अ हा रस्व स्वर आहे, ते आपलं उत्तर होणार नाही. ई हा दीर्घ स्वर आहे, ते आपलं उत्तर होणार नाही. हे रू दिसायले, रू हा रस्व स्वर आहे, ते बी आपलं उत्तर होणार नाही. मित्रांनो, ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. ओ, ओ हा संयुक्त स्वर आहे. मराठी भाषेमध्ये संयुक्त स्वर आहेत 4. ठीक आहे, ये, ऐ, ओ आणि कोण मित्रांनो, औ, हे संयुक्त स्वर आहेत 4. ठीक आहे, त्यानंतर मित्रांनो तिसरा प्रश्न आहे, विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप सांगा. विद्वानी बिलकुल नाही. ठीक आहे, विद्वत्ता होणार नाही. आता राहिलं विदुषी, विदुषी. मित्रांनो एवढाच फरक आहे, व ला पहिली वेलांटी, व ला पहिली वेलांटी. व ला द ला पहिला उकार, द ला दुसरा उकार. शी ला दुसरी वेलांटी, द ला पहिला उकार, द ला दुसरा उकार. श ला दुसरी वेलांटी, इथं दुसरी वेलांटी. मित्रांनो, विदुषी ऑप्शन नंबर सी बरोबर आहे, द ला पहिला उकार आहे. ठीक आहे, बघा इतकं फिरवतंय बघा, दोन्हीकडे सेमच, काहीच फरक नाही. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रकार आहे संधी करा. संधी करा, कवी अधिक ईश्वर बरोबर मित्रांनो ऑप्शन नंबर डायरेक्ट सांगतो तुम्हाला, कवीश्वर. कवी अधिक ईश्वर, कवीश्वर. पहा लक्षात घ्या, कवी अधिक ईश्वर, कवीश्वर. इकडे पहा मित्रांनो, इथं ईश्वर आहे आणि इथं ईश्वर आहे. ई प्लस ई बरोबर दीर्घ ई. ठीक आहे, आणि मित्रांनो डायरेक्ट संधीचं नाव आहे दीर्घादेश्वर संधी. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तुमच्या समोर. आपल्याला कमी टाइम घेऊन याचे आन्सर सांगायचे फक्त. घोडा या शब्दाचे अनेक वचन. एक घोडा, अनेक घोडे. ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. ठीक आहे, तो मुलगा हुशार आहे या वाक्यातील हुशार हे काय आहे. 6वा प्रश्न आहे, हुशार काय म्हणते. नाम तर नाही ते. ऑप्शन नंबर सी बरोबर आहे, विशेषण, कारण मुलाबद्दल माहिती देते. ठीक आहे, नामाबद्दल माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. 7वा प्रश्न आहे, चा, ची, चे हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत. मित्रांनो ऑप्शन नंबर सी बरोबर आहे, षष्ठीचे प्रत्यय आहेत ते. शेतकरी शेत नांगरतो या वाक्यातील प्रयोग ओळखा. काय ओळखायचा आहे, प्रयोग. ठीक आहे, नांगरतो क्रियापद, नांगर मूळ धातू, नांगरणारा कोण आहे, शेतकरी. वाक्याचा कर्ता आहे, कर्त्याला प्रत्यय नाही, झाला कर्तरी प्रयोग. कुठं आहे का, ऑप्शन नंबर डी बरोबर आहे, कर्तरी प्रयोग आहे ते. शेतकरी शेत नांगरतो, नांगरतो क्रियापद, नांगर मूळ धातू, नांगरणारा कोण, शेतकरी. वाक्याचा कर्ता आहे, कर्त्याला प्रत्यय नाही, झाला कर्तरी प्रयोग. ठीक आहे, त्यानंतर पंचवटी या शब्दाचा समास. ठीक आहे,
पंचवटी या शब्दाचा समास कोणता आहे म्हणते? अव्ययभाव समास आहे, द्विगु समास आहे, द्वंद्व समास आहे का बहुव्रीही समास आहे? तर मित्रांनो ऑप्शन नंबर बी बरोबर आहे, द्विगु समास आहे. ज्या समासाचा विग्रह केल्यानंतर पहिलं पद काय असतंय? संख्यायशन असते, त्या समासाला काय म्हणतात? द्विगु समास. किंवा ज्या समासातील पहिलं पद संख्यायशन असते त्या समासाला द्विगु समास म्हणतात. पंचवटी हे पहिलं पद आहे, पंचवटी उत्तर पद आहे दुसरं, म्हणजे संख्यायशन आहे आणि म्हणून द्विगु समास आहे. ज्या समासातील पहिलं पद संख्यायशन असते त्या समासाला द्विगु समास असं म्हणतात. म्हणून ऑप्शन नंबर आपल्याला काय द्यावं लागलं मित्रांनो? बी बरोबर द्यावं लागलं. डोळा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? डोळा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे म्हणते? हस्त, लोचन, पद, काय? ठीक आहे. तर मित्रांनो डोळा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे लोचन. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मुलांनी गुरुजींना मान द्यावा या वाक्यातील प्रयोग. ठीक आहे. आता इथं बरेच जण कन्फ्यूज झालेत, पण जरा नियमात बसत नाही वाक्य, पण आपण घेऊ. द्यावा क्रियापद. ठीक आहे. दे मूळ धातू, देणारे कोण? मुलं वाक्याचा कर्ता आहे मित्रांनो. मुलांनी कर्त्याला प्रत्यय आहे, कर्तरी प्रयोग होणार नाही. काय द्यावा? मान वाक्याचं कर्म आहे. ठीक आहे. कर्त्याला प्रत्यय आहे आणि कर्माला नाही, झाला कर्मणी प्रयोग. ऑप्शन नंबर बी. काही जणांचं म्हणणं भावे प्रयोग आहे, परंतु कर्मा बघा तुम्ही हे अप्रत्यक्ष कर्म, याच्याबद्दल काय बोलायची गरज नाही. काय द्यावा? मान कोणाला? गुरुजींना. एकाच वाक्यात दोन कर्म आहेत आणि दोन कर्म आले की प्रत्यक्ष कर्मानुसार प्रयोग ठरत असते. मग मुलांनी गुरुजींना मान द्यावा, देणारे कोण? मुलं वाक्याचा कर्ता आहे, कर्त्याला प्रत्यय आहे, कर्तरी प्रयोग होणार नाही. काय द्यावा? मान कर्म आहे, कर्माला प्रत्यय नाही, झाला कर्मणी प्रयोग. आता काही जणांना म्हणणे भावे आहे. आता नियमानं कर्मणी प्रयोगाच्या ह्याच्यात सुद्धा ही रचना बसत नाही, पण त्यांनी प्रयोगाचं उदाहरण दिलंय. बघू आपण काय करता येतं. सध्या आपण त्याचं उत्तर कर्मणी देऊता. ठीक आहे. यथाशक्ती या शब्दाचा समास. यथाशक्ती मित्रांनो, यथा दिसलं एकच समास सांगायचा, कोणता? अव्ययभाव समास. ठीक आहे. त्यानंतर स्वतः हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? स्वतः हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? ठीक आहे मित्रांनो, दर्शक तर होणार नाही, विषय मिटला. संबंधी बी होणार नाही, विषय मिटला. राहिला आत्मवाचक का पुरुषवाचक? तर मित्रांनो ऑप्शन नंबर डी बरोबर आहे, ते आत्मवाचक सर्वनाम आहे. पुरुषवाचक आत्मवाचक जर पर्याय नसल तर आपल्याला स्वतःला पुरुषवाचक म्हणता येईल. 14वा प्रश्न आहे मित्रांनो, अ आणि आ हे कोणत्या प्रकारचे वर्ण आहेत? स्वरादी नाही, सजातीय स्वर आहेत. ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. अ आणि आ हे कसले येतं? सजातीय स्वर. कसं? मात्र असं ठेवावं लागतं, अ आणि आ अशी जोडी दाखवावी लागते. ज्या दोन स्वरांचे उच्चार समान आहे त्यांना सजातीय स्वर म्हणतात, म्हणजेच यांना आपलं सजातीय म्हणता येते. त्यानंतर गार्गीला थंडी वाजते. वाजते क्रियापद, वाजमूळ धातू, वाजणारी कोण आहे? थंडी वाक्याचा कर्ता आहे मित्रांनो. ठीक आहे. या वाक्यातील कर्ता ओळखायचा आहे ना. झालं ना मग. गार्गीला थंडी वाजते, वाजणारी कोण आहे? थंडी. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. म्हणजेच 15 याचं उत्तर काय आहे? बी. त्यानंतर मित्रांनो 16वा प्रश्न आहे तुमच्या समोर. पांढरा या शब्दाचे भाववाचक नाम. पांढरा या शब्दाचे भाववाचक नाम करा. तर मित्रांनो ऑप्शन नंबर पांढरेपणा बी बरोबर होते. ठीक आहे. त्यानंतर 17वा प्रश्न आहे, रामाकडून रावण मारला गेला. प्रयोग ओळखायचा आहे. मारला गेला संयुक्त क्रियापद आहे, मार मूळ धातू आहे, मारणारा कोण आहे? रामाकडून वाक्याचा कर्ता आहे मित्रांनो. कर्त्याला प्रत्यय आहे, कर्तरी प्रयोग होणार नाही. काय मारलाय? रावण वाक्याचं कर्म आहे, कर्त्याला प्रत्यय आहे आणि कर्माला नाही, झाला कर्मणी प्रयोग. आणि अशा कर्मणी प्रयोगाच्या वाक्यातला कर्ता कडून शब्दयोगी अव्ययामध्ये आहे, म्हणून झाला मित्रांनो नवीन कर्मणी प्रयोग. त्यानंतर मित्रांनो 18वा प्रश्न आहे, खाई त्याला खवखवे या म्हणीचा अर्थ काय? जो वाईट काम करतो त्याला मनात धास्ती वाटते. ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो 19वा प्रश्न आहे तुमच्या समोर, आमचे वडील म्हणजे जमदग्नीच आहेत. जमदग्नी खाली अंडरलाईन असते मित्रांनो, म्हणतात सांगा त्याचा नामाचा प्रकार. या वाक्यातील जमदग्नी हे काय आहे? विशेष नाम आहे, भाववाचक नाम आहे, सामान्य नाम आहे? मित्रांनो जमदग्नी हे का ऋषीचं नाव आहे, ते मुळात विशेष नाम आहे, पण त्यानं वाक्यात सामान्य नामाचं कार्य केलेलं आहे. कारण या वडिलांना उपमा दिलेली आहे. या वडिलांना कोणाची उपमा दिली? जमदग्नीची, म्हणून वाक्यात ते सामान्य नामाचं कार्य करते. त्यानंतर मित्रांनो
कमी टाइम घेऊन आपले प्रश्न सॉल्व्ह करायला, जास्त वेळ द्यायचा नाही आपल्याला. ठीक आहे. त्यानंतर अनुज 20वा प्रश्न आहे. अनुज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. मग अग्रज होते का मनोज होते का धीरज होते का पंकज? तर मित्रांनो ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे अग्रज. अनुज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अग्रज. शुद्ध शब्द ओळखा. मित्रांनो कसला शब्द ओळखायचा आहे? शुद्ध शब्द. कुटुंब 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 कुटुंब. मित्रांनो ऑप्शन नंबर बी बरोबर आहे कुटुंब. क ला पहिला उकार आणि ट ला पण पहिला उकार. ज्याच्यावर डॉट असते त्याला पहिला उकार असते. ठीक आहे. त्यानंतर ऑप्शन नंबर प्रश्न आहे 22वा. दिगंबर या शब्दाचा संधी विग्रह. दिगादिकांबर नाही. दिआदिकांबर नाही. दिगादिकांबर नाही. ऑप्शन नंबर ड बरोबर आहे दिकादिकांबर दिगंबर. ठीक आहे. म्हणजेच आपल्याला सांगतात आहे दिकादिकांबर दिगंबर. याचाच अर्थ 22चं उत्तर काय आहे? डी. ठीक आहे. 22चं उत्तर काय मित्रांनो? डी. मित्रांनो 23वा प्रश्न आहे. पाय या शब्दाचे सामान्य रूप काय होते? ठीक आहे. तर मित्रांनो ऑप्शन नंबर डी बरोबर आहे पाया. इथं बघा, इथं पण पाया आहे, इथं पाया आहे. ठीक आहे. ही भक्ती प्रत्यय लावताना सामान्य रूप होत असते, पण प्रॉपर सामान्य रूप इतकं आहे. ठीक आहे. पाया. ठीक आहे. 24वा प्रश्न आहे मित्रांनो. त इ आ हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? तर मित्रांनो ऑप्शन नंबर सी बरोबर आहे सप्तमी. त्यानंतर 25वा प्रश्न आहे. आईने मुलाला निजविले या क्रियापदाचा प्रकार ओळखा. आईने मुलाला निजविले क्रियापदाचा प्रकार ओळखा. शक्य क्रियापद आहे का प्रयोजक? ऑप्शन नंबर बी बरोबर आहे मित्रांनो प्रयोजक क्रियापद आहे. ठीक आहे. आणि मित्रांनो अशा प्रकारे छान प्रकारे अगदी 25 प्रश्नांचं आपण खूप छान प्रकारे सोल्युशन घेतलेलं आहे. मित्रांनो चॅनलवर नवीन असताना लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जास्त स्पष्टीकरण आपण घेतलं नाही, कारण प्रश्नाचं उत्तर घेतलं तेवढं उत्तर आणि पुढे गेलो. ठीक आहे. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.